नाशिकच्या नंतर पुढची बातमी आहे पुण्यातल्या खड्ड्यांची। पावसामुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झालेली आहे आणि त्याला पुणे शहर तरी कसा अपवाद राहील। पुण्यामधल्या रस्त्यांवरती देखील अनेक ठिकाणी भले मोठे खड्डे पडलेत। यावरती बोलत असताना महापौर मंजुषा नागपुरे यांनी मात्र अजबच दावा केला। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा रस्त्यांवरती कमी खड्डे आहेत असा दावा महापौरांचा आहे। मात्र महापौरांचा दावा पुणेकरांना काही पटलेला नाही। शहरामधल्या अनेक रस्त्यांवरती मोठमोठे खड्डे पडल्याचं पुणेकरांचं म्हणणं आहे। पुणेकरांनीच रस्त्यावरती खड्डे पडल्याचं सांगितल्याच्या नंतर आता महापौरांनी निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवरती कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे। मी मागे एक साधारण 8 दिवसापासून या गोष्टीचा आढावा घेतेय की आपल्याकडे तक्रारी खड्ड्यांच्या कुठल्या येत आहेत। तर आपल्याला जास्तीत जास्त तक्रार ज्या आहेत त्या एक्सटेंडेड एरियाज म्हणजे जे आता समाविष्ट गावं आहेत जिथे अजूनही आपल्याला आपलं काम झालेलंच नाही, तो असे जे रस्तेच झालेले नाही आहेत तिथे खड्डे आहेत। परंतु आपण जर सिटी एरिया पाहिला असेल किंवा जे आपलं आधीचं पुणे आहे त्याच्यामध्ये खड्ड्यांचं प्रमाण कमी। आत्तापर्यंत कारवाई केलेली नाही, परंतु खड्डे पडल्यानंतर जे दुरुस्त करायचे आहेत त्याचा जर दर्जा चांगला नसेल तर त्यांच्यावरती नक्की कारवाई होईल। तर पुण्याच्या महापौरांचा हा दावा पुणेकरांनी फेटाळून लावला। पुणेकरांची या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत बघूया। आपण रस्त्यातून खड्डे चुकवतोय की खड्ड्यातून रस्ता चुकवतो हेच कळत नाही मुळात। आता असं वाटतं की वृक्षारोपण करावं, रस्त्यामध्ये जावं आणि त्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून त्या प्रशासनाला दाखवावं की हे खड्डे आहेत। पुणे महानगरपालिकेला जे पदविभागाला जे अधिकारी बसतेत राजेंद्र बावस्कर साहेब, त्यांनी एक वेळेस 2 व्हीलरवर प्रवास करून बघावा, पालिकेची गाडी न वापरता की पुण्यातले खड्डे कसे आणि नागरिक कसे त्रस्त होऊन गाडी चालवतात। गाडी चालवत असताना एखादा जर खाली पडून त्याचा काय दुर्दैवी मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण, पालिका का अधिकारी?